नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की सभासद जे आहेत ते कमिटीकडे, चेअरमॅनकडे, सेक्रेटरीकडे सोसायटीच्या संबंधित कागदपत्राची मागणी करू शकतात का, त्या संदर्भाने तरतूद काय आहे आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे आपण बघूया। तर मित्रो, सोसायटीमध्ये खूप मोठा वाद जो होतो तो बरेचदा हिशेबाची मागणी केली, कागदपत्र सोसायटी कमिटीकडे मागितले किंवा जमा खर्च, बाकी इतर सभासदांची माहिती, या काय ठराव झाले, निर्णय झाले या संदर्भाने जर कागदपत्राची माहिती तुम्ही कमिटीकडे केलात किंवा चेअरमॅनकडे केलात तर बरेचदा वाद होतो। तर पहिला प्रश्न असा आहे की जे सभासद आहेत त्यांना कमिटीकडे किंवा चेअरमॅनकडे अशा पद्धतीने कागदपत्र, हिशेब, इतर गोष्टी मागण्याचा हक्क, अधिकार आहे का? हो आहे। त्याची तरतूद कुठे आहे? सोसायटीज ॲक्टच्या कलम 154 ब उपकलम 8 या ठिकाणी तरतूद आहे। काय तरतूद आहे? दोन प्रकारे तरतूद आहे। पहिली तर गोष्ट ही की तुम्ही कमिटीला किंवा चेअरमॅनला किंवा सेक्रेटरीला पत्र लिहून सोसायटीच्या ऑफिसमधील अमुक अमुक कागदपत्राची मला तपासणी किंवा इन्स्पेक्शन करायचं आहे असं अर्ज द्यायचा। सोसायटीने मग तुम्हाला कळवायचं असतं की या अर्जावर या दिवशी इतके वाजता येऊन इतके वाजेपर्यंत तुम्ही सोसायटीचे कागदपत्र तुम्ही इन्स्पेक्ट करू शकता, अशा पद्धतीने त्यांनी परवानगी द्यायची असते। त्याप्रमाणे तुम्ही जाऊन कागदपत्र तुम्ही तपासणी करू शकता की सोसायटी नीट काम करते आहे, नाही करत, हिशेब वगैरे बरोबर ठेवते आहे, खर्च बरोबर करते का, हे सगळं तुम्ही बघू शकता। त्याच्यातली ही पहिली तरतूद। पण खूप जास्त गोष्टी असतील, खूप सगळे कागदपत्र असतील तर नुसतं इन्स्पेक्शन करून काय करणार? मग तुम्हाला त्याच्यात अजून एक सोय आहे, दुसरी सोय। ती काय आहे? जे कुठले कागदपत्र तुमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये आहेत, तुम्हाला वाटतात की त्या कागदपत्राची तुम्हाला आवश्यकता आहे, तर तुम्हाला दुसरी एक सोय आहे, ती म्हणजे सर्टिफाईड कॉपीसाठी तुम्ही अर्ज देऊ शकता सोसायटीच्या ऑफिसमध्ये। मग मॅनेजर असेल, सेक्रेटरी असेल, तुम्ही त्यांच्याकडे अर्ज द्यायचा लिखित, काय म्हणून, मला सर्टिफाईड कॉपी पाहिजेत। बरं, आता या सर्टिफाईड कॉपीचा जो अर्ज देता त्याच्यात तुम्ही कुठले कुठले कागदपत्र मागवू शकता, त्याच्यासाठी पण यादी आहे। ती कागदपत्र अशी आहेत: सोसायटीचे बायलॉज मला देण्यात यावे हे तुम्ही मागू शकता, रूल्स देण्यात यावे हे तुम्ही मागू शकता, MC मीटिंग्स किंवा त्यांचे निर्णय, मॅनेजिंग कमिटीचे जे काही मीटिंग झाले, निर्णय झाले, ठराव झाले, तुम्ही याची मागणी करू शकता। स्पेशल जनरल बॉडी मीटिंग, यांची जे काही मीटिंग झाले, यांचे जे काही ठराव झाले, जे काही रिझोल्युशन पास झाले त्याची माहिती तुम्ही मागवू शकता। या सगळ्या मीटिंग्सचे मिनिट्स ऑफ मीटिंग याची मागणी तुम्ही सर्टिफाईड कॉपीच्या अर्जामध्ये मागणी करू शकता। ऑडिटेड अकाउंट्स, याच्यामध्ये ऑडिटेड बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एक्सपेन्सेस अकाउंट, कॅश अकाउंट, फिक्स डिपॉझिट्स अकाउंट, तुमचे त्याच्यावरचं इंटरेस्टचं सगळं स्टेटमेंट, शेड्यूल, हे सगळं अकाउंट्सच्या रिलेटेड ऑडिटेड अकाउंट्समध्ये या सगळ्या डॉक्युमेंट्सची तुम्ही मागणी करू शकता अर्जाद्वारे। कुठली मागणी? सर्टिफाईड कॉपीची मागणी करू शकता। सर्टिफाईड कॉपी म्हणजे काय? तुमची सोसायटी सही शिक्का मारून देईल, त्या कागदावर झेरॉक्स काढेल, सही शिक्का मारून देईल, त्याला म्हणतात सर्टिफाईड कॉपी। याच्या व्यतिरिक्त स्वतःची फाईल, की सोसायटीत माझी जी फाईल आहे त्याचीसुद्धा मला सर्टिफाईड कॉपी द्या, म्हणजे तुम्ही आतापर्यंत कुठे पैसे दिले, किती दिले, तुमचे काय आहे, त्याच्यावर नोंदी आहेत, काही लायबिलिटी आहेत का, हे सगळं सर्टिफाईड कॉपीमध्ये तुमच्या स्वतःच्या रेकॉर्ड्सवर जे काही नोंदी आहेत त्या येतील, त्याची सर्टिफाईड कॉपी मागू शकता। आणि याच्या व्यतिरिक्त जे काही सभासद आहेत त्या सभासदांची लिस्ट तुम्ही मागू शकता सर्टिफाईड कॉपी म्हणून। आठवण ठेवा, सर्टिफाईड कॉपी म्हणजे नुसतं त्यांनी झेरॉक्स काढून द्यायचं नाही, त्यांनी झेरॉक्स तर काढायचंच, त्याच्यावर शिक्का मारून सही करून द्यायचं की ही प्रमाणित कॉपी, सर्टिफाईड कॉपी तुम्हाला देतोय। बरं, आता प्रश्न पडतो की आम्ही समजा सोसायटीकडे अर्ज दिलात सर्टिफाईडसाठी, तर त्यांनी किती दिवसात आम्हाला ह्या कॉपी द्यायच्या, याची पण तरतूद या कायद्यात आहे, या सेक्शनमध्ये आहे। ती म्हणजे तुम्ही लेखी अर्ज द्यायचा, सर्टिफाईड कॉपीसाठी जो काही नॉमिनल खर्च लागतो झेरॉक्सचा वगैरे तो तुम्ही भरायचा, अर्जासोबतच ती फीस भरायची। हे दिल्यानंतर विदिन 45 डेज, 45 दिवसाच्या आत त्यांनी तुम्हाला सर्टिफाईड कॉपी पुरवायच्या असतात, हे त्यांच्यावर बंधनकारक असते। बरं, मग आता प्रश्न पडतो, जर कमिटीने सर्टिफाईड कॉपी दिल्या नाही तर काय? कारण ते महत्त्वाचं आहे। तर सिंपल आहे, ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचं ऑनरेबल जस्टिस जमादार साहेबांचं जजमेंट आहे
जे कमिटीवाले किंवा जे ऑफिस बिअरर किंवा जी कमिटी विदिन 45 डेज देत नाहीत तुमची सर्टिफाईड कॉपी, ती कमिटी अख्खी डिझॉल्व होते. त्या कमिटीला बरखास्त करण्याची तरतूद आहे. ऑनरेबल जमादार साहेबांचं जजमेंट आहे, रिसेंट जजमेंट आहे 2023चं. त्याच्यामुळे एखादी कमिटी जर तुम्ही सर्टिफाईडचा अर्ज दिल्यानंतर कागदपत्र पुरवत नसेल तर 45 दिवस थांबायचं. 45 दिवसानंतर जमादार साहेबांचं जजमेंट लावून तुम्ही अर्ज द्या. कमिटी बरखास्त, म्हणजे भांडण करायचं कारण नाही, गरजही नाही. तर मित्र, ही आहे तरतूद की तुम्हाला जर कमिटीने कागदपत्र पुरवले नाही तर 45 दिवस तुम्ही वाट बघा आणि आत्ता जे मी सांगितलं त्याप्रमाणे कारवाई करून कमिटी बरखास्त करू शकता. ही तरतूद आहे. मित्रो, ही होती माहिती की तुमचा कागदपत्र मागण्याचा अधिकार कुठल्या सेक्शनमध्ये आहे आणि जर ते नाही दिलेत तर कारवाई काय होऊ शकते या संदर्भाने कायदेशीर माहिती. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान बघत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती देऊन व्हॉट्सॲप करा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.